ये अध्यक्ष महोदया. कसं वाटतंय नवरी? हॅज इट हिट यू इट? मी तुला सांगितलं माझा तुझा व्हिडिओ घेऊ नको. का? माझा मेकअप परत खराब होईल. ओके. 5वी पासून आम्ही एकत्र आहे. 10 वर्ष झाली एकत्र आहे. मी मला ओळख देते. ही प्रीती, श्रद्धा, सोनाली, प्रज्ञा, मृदुला, शीतल, हर्षदा. Here is my makeup artist. येस. मुद्दाम मृदुलाकडेच लावायला येते लिपस्टिक. समजलं तुम्हाला? येस. बरोबर बोलते. तुझा फोटो ओके नाही. तर मृदुला तिची ड्युटी करत आहे. ब्युटी करत आहे. ब्युटीची ड्युटी. दिस इज माय लुक. काय लुक आहे? मी इयरिंग विसरली माझे, तर हे मी प्रीतीचे घालते. दिस इज प्रज्ञा. क्यों खफा हो बेबी, क्यों खफा? दिस इज सोनाली. तुम्ही माझ्या रील्समध्ये बघू शकता तिला. आता हर्षदाचं पुण्यवचन चालू आहे आणि त्याच्यानंतर तिची हळद आहे आणि आम्हाला ऑलरेडी भूक लागली कारण खूप जास्त लेट झालं. किती वाजले दादा? 9:15 झाले आणि आम्ही दुपारी 3 वाजता जेवलो. त्याच्यानंतर आम्ही जेवलोच नव्हतो. आम्हाला आता खूप भूक लागली आहे. मला खाऊ, आम्ही हळद अटेंड करू आणि आम्ही जाणार शीतलच्या घरी झोपायला. दॅट्स इट फॉर टुडे. जेवायला रेडी फॉर जेवण. जेवढा आवाज आता इथे आला तेवढाच आवाजात हाक मार. पण त्यांना आवाज जातो. दॅट इज अ मेन. काळी बिंदीवाले लाव नाही. येल्लो हळदवाली बिंदी पाहिजे. आता हळदवालीच बिंदी घालायची. समय मिळाला ना तुला घालायची. तुझं वर चाललंय जास्तच. ह्या पोरीला एवढा कंटेंट असतो तरी पण हिला कमीच असतो. नुसतं बोलते माझा व्हिडिओ बनवा, माझा व्हिडिओ बनवा. बात तो सही है. झोपतोय आता. आता नाश्ता करायला जाऊ. लेट सी नाश्त्यात काय सगळं आहे, फक्त मेन नाही. ओळखा बरं काय? बिकॉज उपीट काय. लेट्स टेक नवरीसाठी चहा. चाय गरम. स्वतःची क्लिप बघा. मगापासून मी अशीच बसली होती आणि लगेच बोलते मी चहा आणते. म्हटलं इतकी का उत्साहात बोलते. इथे आणि ब्लॉग चालू करून घेऊन आले. म्हणजे हिला दाखवायचं की ती माझी सेवा करते. आमची नवरी रेडी होती. आता भूत वाटते आहे पण ती छान दिसेल. ट्रस्ट द प्रोसेस. इथे एका व्हिडिओसाठी एक केसाची पॉट करून उभं राहणं हे बरोबर नाहीये खरं तर. सोडली व्हिडिओ. बोल ना तू काहीतरी. मी हेल्प करते थोडी. अजिबात नाही. सांग पार्लरवालीला हेल्प नाही करत आहे. पार्लरवालीने मला उभं राहायला सांगितलं. म्हणजे केस पकड म्हणून. बदलतात लोक. इकडे माझ्या फ्रेंडने मला हेल्प केलेली आहे. आय एम ऑल रेडी टू अटेंड माय फ्रेंड्स वेडिंग.
This is what I'm wearing. Let me show you guys. Smile, guys. So our friend got married. She's from. So she is now Mrs. Jagdale from Miss Desai. Very mixed emotions for all of us. Congratulations to the beautiful couple. कसं आहे जेवण? Meet Mrs. Jagdale now. Pretty. Let's go for bridal entry. Hi. Congratulations, Mr. Jagdale. Congratulations, Mr. Jagdale. कसं वाटतंय? ये अध्यक्ष महोदया आणि चिल्ले पिल्ले हाय करा. हा हाय कर इकडे हाय कर. आणि हे आमच्या ऑफिशियल फोटोग्राफर. ओ बडे प्रोफेशनल. अध्यक्ष महोदया तुमचं 2 मिनिटाचं स्पीच द्या. फायनली आमच्या स्कूल फ्रेंडचं लग्न झालेलं आहे आणि आमचा ग्रुप आता वाढत जाणार आहे कारण यावर्षी अजून एक लग्न होणार आहे. दाखवा बरं कोणाचं लग्न होणार आहे, गेस करा. अरे हाय कर ना. तिच्या हाय बघितलं का? हाय हाय. तुम्हाला समजू शकतो लेवल ऑफ एक्साइटमेंट. Complete. Yay! And it's end of the wedding day. End of this saree. End of saree. Yes. End of this saree. Bye guys. That's it for this vlog. जर काय असेल तर मी अजून टाकेल. Otherwise this is the end. See you in the next one. लेट्स सी फिनिश करते का. बाय रियान. टाटा. बाय प्रज्ञा. बाय श्रद्धा. बाय सोनिया. Emotional, damn it! हॅलो. सो ना त्या दिवशी आम्हाला खूप जास्त लेट झाला. आम्हाला बसच मिळत नव्हती रिटर्न यायला कारण त्या दिवशी ना लग्नाचा मुहूर्त होता आणि साताऱ्यावरून रिटर्न येणाऱ्या जेवढ्या पण बसेस होत्या ना तेवढ्या सगळ्या फुल झालेल्या. आमचे त्या दिवशी खूप हाल झाले आणि त्या दिवशी माझी तब्येत इतकी बिघडली की मला नेक्स्ट डेला कामाला जायला पण नाही मिळालं. सो आय वॉज सुपर बिझी आणि मग त्यामुळे मला एक्स्ट्रा पण शूट करता नाही आला. सो आत्ता मी 2 दिवसांनी हा एक्स्ट्रा शूट करते. तो आय एम फिलिंग मच बेटर नाव. FYI. सो ते लग्नाचे 2 दिवस इतके फास्ट गेले आम्हाला काय समजलंच नाही आणि बऱ्याच वर्षांनी आम्हा सगळ्या स्कूल फ्रेंडला इतका वेळ टाईम स्पेंड करायला मिळाला. आम्ही बोलणं कमी होतं आमच्यामध्ये आणि आम्ही कंटिन्यू हसतच होतो. एकमेकांचं मजाक उडवणं वगैरे तसं चालूच होतं. बट एक गोष्ट मला तरी रिअलाईज झाली आणि बाकीच्यांना पण झालीच असेल. बट ऑब्वियस द बॉन्ड बिटवीन अस जरा पण चेंज नाही झालेला. तसंच सगळ्यांमधलं अल्लडपणा वगैरे तसाच होता. एकमेकांसोबत जे रिलेशन होतं ते पण तसंच होतं. एकदम असं होमली फिलिंग आलं त्यांच्यासोबत इतके दिवस राहून. तरी इतक्या वर्षाने आम्ही भेटलो तरी जरा पण असं वाटलं नाही की खूप वर्षाने भेटलो आहे का इतके दिवस बोलणं नाही झालं आहे. एकदम छान फिलिंग होती. ऑल थँक्स टू हर्षदा बिकॉज तिच्यामुळे आम्हाला इतका टाईम एकत्र स्पेंड करायला मिळाला. ऑफकोर्स तिच्यासोबत इतका नाही मिळाला टाईम स्पेंड करायला बिकॉज ती बिझी होती सगळ्या वेडिंग फंक्शन्समध्ये. पण आम्ही जितका वेळ आमच्यासोबत घालवला अदर दॅन हर्षदा तो खूपच छान होता. सो आय एम एंडिंग दिस व्लॉग राईट ऑन दिस नोट.
See you in the next one. Until next time. Bye bye.